एक बार आपल्या माणसं गाडी धडकन साहेब आम्ही कागद घेऊन 8,000 रुपये लावला ते कागद तयार करला खाली बसा पूरा रेकॉर्ड लेना होता है इसका पूरा रेकॉर्ड लेना 4 महिन्यापासून घरी बसलो पलीकडे जा जायचं बसा खाली तिकडे खाली बसा पलीकडे शांतती नका हाँ एक का है क्या? अरे ये लोग आए कर भाई ये
बसलेली का हे पोलो मधला 2 नंबर महानगरपालिकेतर्फे काळीमा फासण्याचा जो भाग करण्यात त्यातली एक पहिली घटना म्हणजे आजच्या ज्या 30 वर्षाच्या युवकाने स्वतः आत्महत्या केली. का केली तर महानगरपालिकेने ज्या गुंडगिरी प्रवृत्तीने येऊन JCBचा मॉब दाखवून आमच्या गावावरती जो रस्ता रुंदीकरणाचा एक खोटा प्रस्ताव मांडून त्याच्यामध्ये गोरगरिबांची घरं पाडली. गोरगरिबांच्या दुकानांना सुद्धा त्यांना आज पर्याय व्यवस्था नाही केली, काहीच नाही केलं. नोटीस दिले, डायरेक्ट आले आणि पाडले. आणि संबंधित व्यक्ती राजेश्वर जाधव यांनी राजेश्वर नवपुते यांनी जे टोकाचं पाऊल घेतलं ते फक्त याच कारणामुळे घेतलं की आत्ताच त्यांनी एक 4-5 वर्षाखाली जमीन विकली आणि त्याच्यानंतर हे घर बांधलं. आणि कसं कोणालाही जर आपल्या मोठ्या घरात राहायची हौस असेल त्यांची सुद्धा पूर्ण करता आली नाही. अवघ्या त्यांना 1-1.5 वर्षात त्यांचं घर पाडावं लागलं. त्याच्या अनुषंगाने या युवकाने स्वतःचा जीव देत महापालिकेला एक सांगायचा प्रयत्न केला की हे जे तुम्ही करताय हे सगळं चुकीचं आहे. तुमची ही दंडेशाही काही चालणार नाही. तर महानगरपालिकेचा जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि पुढील अंतिम संस्कार करणार नाही. बरं, आता जे मानसिक संताप झालेला आहे चिखल ठाणेकरांना 319 मालमत्ता बाधित जे झाल्या होत्या ते पाळण्यात आले महानगरपालिकेने. पुढची या मालमत्ता धारकाची भूमिका काय असणार? आता आमची तीच भूमिका असणार आहे. एकदा आम्हाला योग्य तो मोबदला देऊन तुमचं काय रस्त्याचं रुंदीकरण असेल ते तुम्ही घ्या, नाहीतर आम्ही पूर्ण जण रस्त्यावरती उतरू आणि तुमचा रस्ता सुद्धा होऊ देणार नाही. ही आमची पूर्ण भूमिका असते. आपलं नाव? मी सचिन भाऊसाहेब वाघ, शिवसेना उपशहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे. सर, क्या कहेंगे जिस तरह से महानगरपालिका प्रशासन ने चिखल ठाणे में जो मालमत्ता धारक जो मालमत्ता गिरा है आज कहीं न कहीं उसका असर दिख रहा है. एक नौजवान ने फांसी लगाकर जान दी है, क्या कहेंगे इस पर? एक मिनट, आज जो आपके सामने जो घटी है घटना आज पूरे गाँव के अंदर जो दुख का ये हुआ है तो सब गाँव करेंगे. चिखल ठाणे में सभी समाज के लोगों ने एक निर्णय लिया है कि जब तक इसके घर वालों को कोई अच्छा मुबादला नहीं मिलता है, इनकी घर वाले को कोई नौकरी वगैरह का कोई प्रस्ताव देती नहीं महापालिका. और जो महापालिका ने जो चिखल ठाणे में जो अतिक्रमण के नाम पे जो तो घर वासियों को जो तोड़ा है, ये हमारे जो तो 1961 से पहले ग्राम पंचायत से पहले के गाँव ठाणे. और ये बोलते कि इनका परमिशन नहीं है, ये नहीं है. हमारा परमिशन का विषय ही नहीं था क्योंकि परमिशन लेने का है कि ग्राम पंचायत भी नहीं थी, महापालिका भी नहीं था. हमारा जो निजाम के नाम से गाँव है और हमने उनको जो तो महापालिका को गाँव ठाण का नक्शा सौंपा हुआ है और वो उसको देख के हमारा जो निर्णय लीजिए. हमारे को कोई यानी कि इनमें कुछ अड़थड़ा लाने को ये नहीं है. क्या तुम शहर का विकास करो तो विकास करो, हमको उसको कोई ये नहीं है. ये महानगरपालिका ने जो भूमिका की जो घरा गिराएगा ऐसा जो नहीं लगता ये उसका एक कदम है पहले लड़के ने जो आत्महत्या की. तो ऐसे अगर लेट निर्णय देंगे तो ऐसे एक से और कदम निकली है कि जो महापालिका का उड़ाउड़ी का जो जवाब देते जो महापालिका के अधिकारी जो जी श्रीकांत साहब कि भाई हम घर तो तोड़ दिए मगर मुआवजा जब हम घर यानी रोड बनेंगे 30 सालों को 40 सालों को जब मुआवजा देंगे तो लोगों ने फिर ऐसी आत्महत्या करेंगे ना. रहने के लिए कहा देंगे लोग. आपका नाम? अमजद खान, शहीद खान, कांग्रेस जिला सर. आपल्या गावातील एक युवकांनी जी आत्महत्या केली नेमकं कशा काय कारण होतं? तरुण युवक चिखल ठाणचा त्यांनी मध्यरात्रीनंतर केव्हा तरी आज दुर्दैवी घटना घडली आणि त्याने आत्महत्या केली. तर त्याच्या मित्राकडून असं कळवलं, आमच्या अशा कानावर आलं की मागच्या काही दिवसापासून 2-5 8 दिवसापासून ते थोडासा डिप्रेशन मध्ये होता. एक तर विषय त्याचा जे चिखल ठाणा जालना रोडवर त्यांनी आता घर विकून मागील 5-6 वर्षापूर्वी त्यांनी एक नवीन घर बांधलं होतं. त्यांचा कुटुंब परिवार राहत होता.
महापालिकेने सांगितल्यानंतर कुठल्याही विकास कामाला मदत करण्याची साऱ्याची भावना असल्यामुळे महापालिकेने काही लेखी निवेदन वगैरे काही दिलं नव्हतं, पण अलाउन्स केला हे पाडून घ्या आणि हे सांगितलं होतं जर तुम्ही पाडलं नाही तर मग ते आम्ही पाडू, आणि जर महापालिकेनं पाडलं तर त्याचा चार्ज तुमच्यावर लावला जाईल. तर मग आमचे जे काही बांधित लोक होते चिकलठाणचे यांनी सर्वांनी महापालिकेला मदत केली आणि त्यांना असं वाटलं का बा आपण जर स्वतः पाडलं तर आपल्याला 10,000 खर्च येईल, महापालिकेने पाडलं ते 50,000 लावतील, अशी मदत म्हणून सर्वांनी पाडली. महापालिकेने परत आश्वासन दिलं की बा 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही सर्व घरं खाली करा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पुढचा पर्याय सांगू, मोबदला वगैरे सारं देऊ. तर यांनी साऱ्यांनी होऊन घरं खाली केले. या मुलाला मुळात कुठे गावात आमच्या गावात घरच मिळालं कोणालाच. सारे रोडवरले जे गेले तर गावात कोणी घरात राहू राहिलं, कोणी गल्लीत राहू राहिलं, यांना इथे मिळालं नाही. तर शेतामध्ये एका जणाचा मळ्यातला जो एक कोठा होता राहणारा होता तो त्यांनी काही नातेवाईक होते किंवा भाडेकरू पद्धतीने त्यांनी तो घेतला आणि ते तिथे राहायचे. परंतु याच्यामध्ये आम्ही परत महापालिकेकडे गेलो. मागच्या महिन्यात आमचं शिष्टमंडळ गेलं, आयुक्त साहेबाशी चर्चा केली. आयुक्त साहेबाशी चर्चा केल्यानंतर या सारा विषय मांडल्यावर त्यांनी आम्हाला असं स्वस्थ केलं की आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ आणि याचा सर्वे करू आणि पुढील पर्याय करू. पण ते आजपर्यंत झालं नाही. आणि मग आता यांच्या ह्या कुटुंबात त्यांची आई वयोवृद्ध आहे, म्हातारी आहे, ते मळा असा होता का त्याला चिखल होतं त्या जिथे राहत होते, अर्ध कुटुंब परत त्यांचं त्या घरी राहायला आलं ते पाडलं असल्यामुळे अशा. तर याला ते काही जणाला घरी राहावं लागेल, काही जणाला त्या जमिनीत राहावं लागेल. त्याला मागील 3-4 महिन्यापूर्वी मुलगा झाला. पहिला एक त्याला मुलगा झाला पण दुर्दैवी त्याचा अंत झाला. त्याला मुलाची त्याला खुशी होती. आता 4 वर्ष 4 महिन्याचा मुलगा होता आणि त्याला आता ते आणायचं होता त्याच्या बायकोला मुलाला इथे. आणि त्याच्या ते काय मनात आलं की कुठे आणावं, हिला कुठे ठेवावं, अशा या साऱ्या विषयामध्ये तो त्याच्या मित्राकडून असं माहिती मिळालं का मागील 4-5 दिवसापासून तो काय म्हणायचा, मग बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या, मग आरक्षण गेलं आणि घरही गेलं आणि आज ही दुर्दैवी घटना घडली. तर आत्ताच्या या साऱ्या पोझिशनमध्ये त्यांच्या साऱ्या दुःखात सहभागीत आहेतच. आम्हाला या ठिकाणी सर्वांनी असा निर्णय घेतला महापालिकेने याच्यावर ठोस उपाय सांगून कोणीतरी अधिकारी येऊन त्यांनी लेखी आश्वासन द्यावं तरच ती बॉडी आम्ही ताब्यात घेऊ, नसता तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा विषय ठरला. बरं, आता गावामध्ये अनेक घरं पाडण्यात आलेली, बरेच लोकांना मानसिक संताप झालेला आहे. याच्यातून ती घटना घडलेली असं तुम्हाला वाटतं? हो, 100% त्या गोष्टीची पुनरावृत्ती कारण आता या ठिकाणी मयत राजेश्वर साईनाथ गोटे उर्फ नवपुते हा आमच्यातील हिळून मिळून राहणारा एक दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी होता. तर सुशिक्षित होता तो. त्याला एक 3-4 महिन्याचा मुलगा झाला. त्याला सर्व गोष्टी त्याची खुशी होती. पण असा अचानक प्रसंग घडला. आमच्या चिकलठाणा गावावर एक झोपेत दगड टाकल्याने महानगरपालिकेने अशी भूमिका घेतलेली आहे, कोणत्याच गोष्टीचं लँड की ॲक्विजिशन नाही, काही नाही, असा हा निर्णय गलथान कारभार. त्याची पुनरावृत्ती होऊन असे अनेक युवक युवती या गोष्टीची पुनरावृत्ती नाही व्हा अशीच आमची सर्व गावकऱ्यांची ठोक भूमिका आहे. राहुल कचरू नवपुते. काका, याच्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी खासदार आमदारासोबत तुमची काही चर्चा झाली का? नाही, फक्त आपले आमदार इथले अनुराधाताई चव्हाण अशी घटना झाली असं आम्ही त्यांना घटना झाली तेव्हा कळवलं होतं आणि पुढे तुम्हाला अंत्यविधीला बोलवतोय असंही त्यांना बोललो होतो. कारण हा विषय सारा आम्हाला पण माहिती नव्हता का पुढे आता इथल्या तरुणाचा आणि सारेच गावकरी 18 पगड जाती जमातीचे मिळून हा निर्णय घेतील. तर त्या हिशोबातून मग त्यांच्याही संपर्क केला नाही. आता आपण कोणासंगही संपर्क करू शकतो. इथले पालकमंत्री असो, अतुलजी असो, डॉक्टर कराड साहेब असो, कल्याणराव काळे असो, कोणी. पण आम्ही याला राजकीय स्वरूप देण्याच्या मनस्थितीत कोणीच नाही. आमच्या इथे जे झालेलं दुःख आहे राजकीय स्वरूप नाही द्यायचं. आता जे तिकडे ओबीसी आंदोलन चालू आहे, जर भुजबळ साहेबाला किंवा वाघमारे साहेबाला कोणाला कळवलं असतं ते पण इकडे आले असते. त्याला वेगळंच काही कारण लागावा हा आमचा विषय नसल्यामुळे आता आम्हाला इथले आपले पोलीस स्टेशनचे जे PI कल्याणकर साहेब हे गावाची मदत करतात. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला पण कळवलं आणि त्यांच्या सूचनेनुसार आता कोणीतरी अधिकारी येतंय आणि त्यांनी जर यांचं समाधान केलं तर आपण ते बाकीचं काही करण्याचा आमचा काही विषय नाही.
आता हे मयतचं बॉडी उचलणार नाही का? जे आश्वासन काय पाहिजे तुम्हाला नेमकं? नाही तुम्हाला मागणी आयुक्ताकडून काय मागणी आहे तुमची? नाही, आमची मागणी आता त्यांचं जे झालं ते झालं. आता त्यांना एक तर त्यांना त्यांचं जे मोबदला वगैरे आहे त्यांच्या बरोबर साऱ्यांचाच जे साऱ्यांचा तो निकाली विषय काढावा महापालिकेने आणि त्याचा जो विकास आहे तो करावा. आणि ती जी मुलगी आहे आता त्याची जी मिसेस आहे तिला कुठेतरी महापालिकेने त्याच्यात नोकरी लावून घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करावा. आपलं नाव? माझं नाव मदन देवराव नौपुते. मी स्थानिक इथला चिकलठाणचाच आहे. सत्संग मित्र मंडळाचा पहिल्यापासून अध्यक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता.